आणि या प्लॉटचा FSI हा 1.85 आहे. म्हणजे आपण जर 1 गुंठा जागा घेतली तर आपल्याला बांधकाम 2 गुंठ्याचं मिळतं. म्हणजे साधारणतः आपण जागेचं पैसे किंवा जागेची किंमत ही 1 गुंठ्याची देतो, परंतु आम्ही त्यांना डबल प्लॉट देतो. कारण FSI हा 1.85 आहे. त्याचं कारण असं आहे की या प्रोजेक्टमध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत, हे रस्ते साधारणतः 15 मीटर म्हणजे 50 फूट, 12 मीटर म्हणजे 40 फूट आणि 9 मीटर म्हणजे 30 फूट असे प्रशस्त अंतर्गत रस्ते आहेत. रस्त्याच्या दोन्ही साईडला फुटपाथ आहे. त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन आहे, पाण्याची लाईन आहे, पिण्याच्या पाण्याची लाईन, वापरण्याच्या पाण्याची 2 कनेक्शन आपण प्रत्येक प्लॉटला दिलेले आहेत. प्रत्येक प्लॉटला वॉल कंपाऊंड केलेलं आहे, नेम प्लेट दिलेली आहे, स्ट्रीट लाईट आहेत. त्यानंतर प्रत्येक प्लॉटला एक झाड आहे. साधारणतः या प्रोजेक्टला पुरेल अशा पद्धतीने आपण 3 लाख लिटरची टाकी या प्रोजेक्टमध्ये केलेली आहे. आपल्या प्रोजेक्टमध्ये एक जुनी विहीर आहे. त्या विहिरीला कंटिन्यू 12 महिने अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रोजेक्टला पुरेल एवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि याशिवाय आपल्याला जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा यानंतर कनेक्शन मिळणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची किंवा वापरण्याच्या पाण्याची कमतरता या परिसरामध्ये या प्रोजेक्टला भासणार नाही. या प्रोजेक्टच्या आजूबाजूला MIDC आपल्या प्लॉटला लागूनच 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये MIDC आहे की जेथे अतिशय चांगल्या प्रकारचे कंपनीज या परिसरामध्ये आहेत. बर्जर पेंटची कंपनी आहे. त्यानंतर अतिशय मोठ्या नावाजलेल्या कंपनी या परिसरामध्ये आहेत. आपल्या प्रोजेक्टपासून 14 किलोमीटर अंतरावर अष्टविनायक पैकी एक मोरगावचा पहिला गणपती आपल्या प्रोजेक्टला लागून आहे. आपला प्रोजेक्ट हा पालखी मार्गाच्या अतिशय जवळ आहे. रेल्वे स्टेशनपासून 500 मीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे. कनेक्टिव्हिटी अतिशय सुंदर आहेत. मेन हायवे जवळपास 120 मीटरचा हायवे आहे. आणि नव्याने पुरंदर एअरपोर्ट जे परवाच केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला अनाऊन्स केलं की लवकरात लवकर हे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट हे चालू होत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये नागरिकांची मागणी होती की अतिशय म्हणजे चांगला प्रोजेक्ट या परिसरामध्ये संबंध पुरंदर तालुक्यामध्ये येणे प्रोजेक्ट हा आपण पाहिले तर अतिशय कमी प्रमाणात आहेत. परंतु अतिशय चांगल्या ॲम्युनिटीज अतिशय चांगल्या पद्धतीनं नटवलेला किंवा मेंटेन केलेला असा प्रोजेक्ट कोणताच नाही आहे. म्हणजे अतिशय तुम्ही हडपसरपासून बारामतीपर्यंत जरी गेला तरी असा प्रोजेक्ट तुम्हाला पाहावयास मिळणार नाही. अगदी बारामती शहरात जरी गेला तरी एवढ्या ॲम्युनिटीज कोणत्याही प्रोजेक्टमध्ये नाहीत. आपण ज्या ॲम्युनिटीज देतो 30पेक्षा जास्त ॲम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये देतोय. त्यामध्ये क्लब हाऊस आहे, मंदिर आहे, एम्पी थिएटर आहे, पिण्याच्या पाण्याची स्विमिंग पूल आहे, पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, सिनियर सिटीजनचा सिट आउट आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, एम्पी थिएटर आहे. त्यानंतर ओपन जिम आहे, जॉगिंग ट्रॅक, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट. म्हणजे अतिशय चांगल्या ड्रेनेज, पाणी, वॉटर, सेपरेट DP, संपूर्ण प्रोजेक्टला RCC वॉल कंपाऊंड आहे. 2 कमानी आहेत, सिक्युरिटी केबिन आहे, एंट्री गेट वेगळं, एक्झिट गेट वेगळं, गार्डन वेगळं, चिल्ड्रन प्ले एरिया आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या त्या भागातील लोकांना ॲम्युनिटीजसाठी बाहेर कुठे जावं लागणार नाही अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आम्ही जेजुरीमध्ये साकारत आहेत. या प्रोजेक्टचं कोडनेम आता आपण गोल्डन जेजुरी असं ठेवलेलं आहे. आणि नितीन गुप्ता यांच्या माध्यमातून मॅस्ट्रो रिअलटेकच्या माध्यमातून मार्केटिंग स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून आम्ही त्यांची निवड केली. अतिशय चांगलं काम नितीन गुप्ता सर आणि त्यांची टीम या परिसरामध्ये पुणे शहरामध्ये किंवा ॲब्रॉड अतिशय चांगल्या पद्धतीचं काम गेल्या काही वर्षापासून ही कंपनी करते. आमची त्यांची भेट झाली. आम्ही त्यांनी सोल्ड केलेले बरेचसे प्रोजेक्ट पाहिले. म्हणजे आम्ही त्यांच्यावर विश्वास न ठेवता आम्ही ग्राउंडला त्यांनी काय काम केलं, ते प्रोजेक्ट कशा पद्धतीने किती वेळामध्ये सांगितलेली कमिटमेंट त्यांनी ज्या डेव्हलपर्सना यापूर्वी केली होती त्याच्याहीपेक्षा अगदी कमी वेळेत त्यांनी प्रोजेक्ट सोल्व केले. म्हणून आमचा विश्वास आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही आम्हाला भावली. म्हणून आम्ही त्यांना मार्केटिंगसाठी सोल्व करण्यासाठी त्यांना हा प्रोजेक्ट हँडओव्हर केलेला आहे. आणि आपल्या सर्वांच्याच प्रेमाने आशीर्वादाने हा लवकर प्रोजेक्ट सोल्ड होईल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. Hi everyone, I am sure Dr. Sathe has already briefed in detail about the project amenity, the location advantage and why to invest. So it's an amazing opportunity, as the name suggests. It's a codename Golden Jejuri, and it's a golden opportunity for all the investors who are looking forward for growing their investment multifold,
or who wants to live in tranquility, peace of the location Jejuri, which is very close proximity to Pune. And some of the key advantage of investment in Jejuri is it's the proximity to the upcoming Purandar airport, the Jejuri temple itself, which is driving the economy. If I have to draw a parallel of Jejuri, I will draw a parallel with Ayodhya. The way Ayodhya has developed the entire economy is, revolving around the temple, the Ram Mandir temple, the new airport coming, so much of investment is coming to that temple. So Jejuri is the cultural capital of Maharashtra, which is developing on the same lines the way Ayodhya is developing. Also, if I have to draw a parallel, why this investment is a great golden opportunity of investment. If I have to draw a parallel again, I will draw with the Navi Mumbai airport. The way Navi Mumbai airport has come up in last 10 years, the land prices of Panvel area, the Navi Mumbai area, and that area has grown multifold. Approximately in last 10 years, the prices of land has grown 20x. So similarly, it is the proximity of Jejuri, this land parcel is to Purandar airport, where people can expect similar kind of returns in the days to come. Project work is 90% completed. The drainage line, the lighting, the internal road, the boundary wall, the name plate, everything is completed. So it's ready to move in project. You want to build your house. Another biggest USP of this project is the FSI of 1.85, which is normally not given in any plotted development in the surroundings. So come invest before the inventory gets sold. So rush your entries fast and avail this golden opportunity to invest in gold, code name Golden Jejuri. Thank you so much.